खऱ्या अर्थाने ही वडू बुद्रुक असो किंवा तुळापूर असो, ही भूमी ही अतिशय ऊर्जादायक भूमी आहे. कारण या ठिकाणी धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि ती भूमी म्हणजे ही आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक भूमी आहे. त्यामुळे आज या ठिकाणी आल्यानंतर श्रमदान करत असताना किंवा वृक्षारोपण करत असताना त्या ठिकाणचा परिसराचा जतन करत असताना एक कुठंतरी एक अभिमान वाटतो की ज्या राजांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्या राजांच्या भूमीमध्ये आपण काहीतरी एक खारीचा अंश म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय. आणि निश्चित मी आपणाद्वारे सर्व राज्यातील शिवभक्तांना विनंती करतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर ज्या युगपुरुषामुळे आज आपण या ठिकाणी जन्माला आलो, त्या युगपुरुषांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येकाने अशा मोहिमामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण हे गड कोट किल्ले हे नुसते हे प्रेक्षणीय स्थळं नाही, ते तुमच्या आमच्यासाठी एक प्रेरणा स्रोत, ऊर्जा स्रोत आहे आणि ते अखंडितपणे अबाधित राहिले पाहिजे. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या शिवरायांचं, माझ्या शंभूराजांचं नाव हे अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात, हृदयात राहिलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी सांगितलं की हे पर्यटन क्षेत्र नसून या ठिकाणी ऊर्जा क्षेत्र आहे. येत्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासन खरं तर निधीच्या रूपाने या ठिकाणी विकास करत आहे, परंतु विकासाची भूमिका म्हणून अनेक राजकीय पक्षांची सुद्धा याकडे श्रेयवादाचा विषय आहे. आणि त्यातच खरं तर आज तुमचा व्हिडिओ टायगरच्या सोबत होतो, वाघासोबत होतो. त्याचं काय काय नक्की म्हणणं आहे, यातून काय संदेश आहे? नेमकं योगायोग पहा तुम्ही, ज्या शंभूराजांनी धर्मवीर संभाजीराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाचे त्या जबड्याचे 2 भाग केले. नेमकं त्यांच्याच ऊर्जा स्रोत असो, प्रेरणाने मी कालच लोक आपल्याकडं बरेच ग्रामीण भागात, शहरी भागात लोक कुत्र्याला घेऊन फिरतात, पण हम तो टायगर को लेके घुमे थे. टायगरला सुद्धा माझ्या चालेने चालायला लावलं. नक्की चाल कोणती आहे टायगर? हां, वाघाची चाल. पण खऱ्या अर्थाने वाघाला घेऊन चालणाऱ्याची जी चाल असते ना, तीच चाल सगळ्यात दमदार लागते. तेव्हा वाघ सुद्धा त्या चालीने चालतो. खरं तर तुम्ही या ठिकाणी सांगितलं की राजकीय भूमी नाहीये, सर्व पक्षाचे मित्र परिवार या ठिकाणी आहे, परंतु सध्याच्या स्थितीला जे टायगर ऑपरेशन चालू आहे तसं काय राष्ट्रवादीमध्ये ऑपरेशन चालू आहे? खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी कुठला खासदार म्हणून आलेलं नाही, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून आलेलो नाही, हे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून आलेले नाही, का सरपंच म्हणून आलेले नाही. आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही मोहिमेला आल्यानंतर कुठलंच राजकीय स्टेटमेंट करत नाही. ज्यावेळेस मोहीम संपून ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या ड्रेस कोडवर जाऊ, त्यावेळेस निश्चित प्रत्येक गोष्टीला राजकीय स्टेटमेंट दिलं जाईल. पण या ठिकाणी आम्हाला आमच्या राजांच्या ह्या पावनभूमीमध्ये शंभू महाराजांच्या या बलिदानस्थळी राजकीय स्टेटमेंट करणं आमच्या सारख्या एका शिवभक्ताला, माझ्यासारख्या एका शिवभक्ताला ते माझ्या मुखातून जाणं योग्य होणार नाही. कारण या ठिकाणी राजकीय पार्टी स्पीड करण्याचं ठिकाण नाही. शंभूराजे छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थाने एकमेव राजा होऊन गेला, तो 18 पगड जाती धर्माला घेऊन चालणारा, जातीभेदाच्या पलीकडं समाजाला घेऊन चालणारा राजा. आणि त्या राजांच्या आपण जर पावनभूमीमध्ये जर ही मोहीम राबवत असेल तर तिथं कुठलाही राजकीय स्पर्श करायचा नाही. शौर्यपीठ भूमी तुळापूर म्हणून गौरवली जाते. तुम्ही त्रिवेणी संगमावरती आहे. खरं तर आता दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय आव्हान कराल? दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मी जनतेला तर हेच आव्हान करू शकतो, कारण पावसाचे अवघड परिस्थिती दिसते. परमेश्वराला तर मी पहिल्यांदा प्रार्थना करतो की धो पाऊस येऊ दे, माझा बळीराजा सुखी समाधानी होऊ दे. पण तोपर्यंत माझ्या या सगळ्या गोष्टीला जर समाजाने फाईट आऊट करायचं असेल तर पाण्याचा वापर योग्य रीतीने करा. पाण्याची बचत करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज बऱ्याच भागामध्ये आमच्याकडे धाराशिवचे काही शिवभक्त मावळे या ठिकाणी आलेले, त्यांच्याकडे आजच पाण्याचा तुटवडा. आज काही ठिकाणाहून आम्हाला फोन येतात की टँकर चालू करा. त्यामुळे जे थोडंफार पाणी वाचले ना, ते व्यवस्थितरित्या त्याची बचत केली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.